देश पातळीवरील पहिल्यांदाच घेण्यात आलेली स्टाईल आयकॉन इंडिया 2026 ही सौंदर्य स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली। यामध्ये मिसेस विभागातून शुभांगी तळळेकर, मिस विभागातून ईशा इंगळे तर मिस्टर विभागातून ओंकार पाटील यांनी विजेतेपद पटकावलं। या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आली। या कार्यक्रमासाठी एस न्यूज मीडिया पार्टनर होते। देशपातळीवरील पहिल्यांदाच घेण्यात आलेली स्टाईल आयकॉन इंडिया 2026 ही सौंदर्य स्पर्धा नुकतीच कोल्हापूरमधील आर्य बँक्वेट लॉन्स इथं आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेत एकूण 25 स्पर्धक सहभागी झाले होते। फिल्म प्रोडक्शनचे अक्षय मोरे यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं। ही स्पर्धा ट्रॅडिशनल आणि वेस्टर्न अशा 2 प्रकारात घेण्यात आली। यामध्ये मिसेस, मिस आणि मिस्टर अशा विभागातून सर्वांनी स्वतःला आकर्षक पद्धतीनं सादर केलं। प्रश्न उत्तरांवर स्पर्धेत विजेते ठरवण्यात आले। यानंतर परीक्षकांच्या वतीनं गुणांकनाद्वारे स्पर्धेतील विजेत्यांची नावं जाहीर केली। स्पर्धेसाठी आशिष रुपानी, अमृत पाटील, नंदिनी डोंगरे, मनीषा नाईक-नवरे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं। मिसेस विभागात इचलकरंजी शुभांगी तळळेकर यांनी विजेतेपद पटकावलं, तर फर्स्ट रनरअप कोल्हापूरच्या कश्मीरा सुतार, सेकंड रनरअप राजनंदिनी पत्की या ठरल्या। मिस विभागात कोल्हापूरच्या ईशा इंगळे विजेत्या ठरल्या, तर फर्स्ट रनरअप पूजा बिडकर, सेकंड रनरअप छत्रपती संभाजीनगरच्या श्रावणी राजपूत यांना देण्यात आलं। मिस्टर विभागात कोल्हापूरचा ओंकार पाटील, तर फर्स्ट रनरअप पुण्याचा वैष्णव वाघ, सेकंड रनरअप नितीन पाटील यांना देण्यात आलं। यासह काही स्पर्धकांना स्पर्धेतील सबटायटल देण्यात आलं। विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं। या स्पर्धेच्या सहयोगी सोनाली राजपूत, डायरेक्टर विमल भुट्टे, शो डायरेक्टर जयेश खिवसरा, कल्पेश महेकर, प्रीतम हाचनाळे, सुमित पारखे, कृष्णा राजपूत, ओंकार अकोलकर यांनी स्पर्धेसाठी काम पाहिलं। स्पर्धेला डिझायनर पार्टनर म्हणून इरा रेंटल एटियर, मेकअप पार्टनर म्हणून के मेकअप अकॅडमीचे कोमल पाटील आदींचं सहकार्य लाभलं। या स्पर्धेसाठी एस न्यूज मीडिया पार्टनर होते।